परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं नौमि साखरेणां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटुतां हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव। श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। आज या ठिकाणी आपण हा जो फिरता नारळी सप्ताह आहे, तिसरा सप्ताह आहे, त्या सप्ताहामध्ये गात्याचं चिंतन आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, भागवताचं चिंतन आहे, म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं प्रस्थानत्रयीचं चिंतन आहे। जसं उपनिषद भाष्य, गीता भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य हे प्रस्थानतरी आहे, तसंच वारकरी संप्रदायाचं प्रस्थानतरी तिन्ही आहेत। तुकोबारायांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि श्री संत एकनाथ महाराजांचं भागवत हे वारकरी संप्रदायाचं प्रस्थानतरी आहे। प्रस्थानतरी कशाला म्हणावं? प्रकृष्ट स्थिती ही प्रस्थानम, श्रेष्ठ स्थिती त्याला प्रस्थान म्हणावं। श्रेष्ठ स्थिती ब्रह्मस्थिती आहे। मग ते ब्रह्मस्थिती तुम्हाला ब्रह्मस्थितीला पोचू शकत नाही, म्हणून श्रेष्ठ प्रकृष्ट स्थिती साधनम प्रस्थानम, श्रेष्ठ स्थितीला नेण्याकरता जे साधन आहे त्याला प्रस्थान असं म्हणावं। मग श्रेष्ठ स्थितीला नेण्याकरता नरदेह साधन आहे, पण सगळे नरदेहातले जेवढ्यात सगळे ब्रह्मस्थितीला जातात का? नाही जात। म्हणून त्याच्याकरता काय म्हणावं? प्रकृष्ट स्थिती साधनम विद्यते यस्मिन् सा प्रस्थानम, श्रेष्ठ स्थितीला जाण्याकरता साधन ज्याच्यात सांगितलं त्याला प्रस्थान असं म्हणावं। आता आपलं वारकरी संप्रदायाचं प्रस्थानतरी जे आहे, ज्ञानोबारायांची गाथा असेल, ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरी असेल, तुकोबारायांची गाथा असेल, नाथांचं भागवत असेल, हे सगळे जीवाला ब्रह्मस्थितीला पोचण्याचं काम या ग्रंथामध्ये त्या साधनाचं वर्णन आहे, म्हणून याला प्रस्थानतरी म्हणावं। तसं ते प्रस्थानतरी तुम्ही चिंतनात ठेवलेलं आहे, खूप चांगलं आहे। त्याचबरोबर वेदांतशास्त्राची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रियाचं ज्ञान झाल्या वाचून या प्रस्थानतरी ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही। ज्याला विचारसागर नीट झालं आहे, योग्य झालं आहे, त्याला ज्ञानेश्वरी कळतो, भागवतही कळतो आणि गाताही कळतो। मला एकदा थावरे भाऊने विचारलं होतं, तुम्ही म्हणतात विचारसागर वगैरे झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळत नाही, पण विचारसागर जन्माच्या अगोदर कोणाला कळलीच नाही का, असं त्यांनी प्रश्न विचारला। त्यांना मी उत्तर सांगितलं, 1974 साली 74च्या अगोदर संपूर्ण देशामध्ये सगळ्या जे शाळा त्या शाळामध्ये संस्कृत भाषा होती, पण इंदिराबाईंनी 75 साली भाषाच काढून टाकली। मग संस्कृत भाषेचं ज्ञान पूर्वीच्या लोकांना उपनिषद वगैरे कळत होतं, गीता वगैरे कळत होतं, आता ती भाषाच काढून टाकली, मग उपनिषद वगैरे कळत नाही, मग सिद्धांताचं ज्ञान कसं का होईल? मग ज्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान नाही त्यांच्याकरता हा विचारसागर जो हिंदी निश्चलदासीने लिहिला, त्या सिद्धांताचं ज्ञान ते कळू शकतात, मग ते बरोबर आहे म्हणले। तसं आपण आता या ठिकाणी विचारसागर ग्रंथ हा चिंतनाकरता ठेवलेला आहे। आवाज घुमत असेल तर थोडं कमी, आवाज घुमत असेल तर आता तर काय आहे, चिंतनाकरता विचारसागर ग्रंथ ठेवलेला आहे। हा विचारसागर ग्रंथ थोडा आवाज हे करा, हा विचारसागर ग्रंथ जो आहे तो उपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य किंवा चित्सुके, भामती आणि खंडन अद्वैसिद्धी याचं काय आहे, सर्वसार आहे। ज्यांना
उपनिषद वगैरे ऐकायचं होत नाही, संस्कृत भाषा कळत नाही, त्याने विचारसागर ऐकलं की उपनिषदाचं तत्त्वज्ञान त्याला कळते. काय त्याला कळते. निश्चलदासींनी हिंदी विचारसागरामध्ये लिहित असताना सुरुवातीलाच लिहिलं आहे, कविजन कृत ग्रंथ जगत विख्यात, भिन्न विचारसागर लके नाही संधेय नसात. कविजनांनी पुष्कळ ग्रंथ केले, पण विचारसागर भिन्न विचारसागर लके नाही संधेय नसात. विचारसागर जाणण्या वाचून निसंशय त्याला ज्ञान होतच नाही. मला एकाने विचारलं, निश्चलदासींनी हा दुवा जो लिहिला तो त्यांचा अभिमान आहे. त्यांचा काय अभिमान आहे. मग एवढ्या मोठ्या साधूला 27 लाख श्लोक पाठ होते निश्चलदासीला. त्यांचा तो याच्यामध्ये पहा, हिंदी विचारसागर प्रस्तावनेत त्याने लिहिलं आहे, निश्चलदासीला 27 लाख श्लोक मुखगत होते. एवढी श्लोक रचना त्याने केली होती. एवढ्या मोठ्या महात्म्याला अभिमान कसा असेल. त्यांना म्हणलं तो अभिमान नाही, तो निश्चय आहे. निश्चय वेगळा आणि अभिमान वेगळा. निश्चय हे कृतार्थतेला कारण आहे आणि अभिमान हे अधोगतीला कारण आहे. त्यांचा निश्चय येतो की माझा विचारसागर वाचला असून निस्संदेह ज्ञान होतच नाही. त्यांचा निश्चय एक अभिमान आहे, निश्चय अभिमान नाही. अशा त्या निश्चलदासींनी या विचारसागरामध्ये 7 तरंग लिहिलेला आहे. पहिला तरंग अधिकाराचं सामान्य निरूपण केलं, अनुबंध चतुष्टयाचं सामान्य निरूपण केलं. दुसऱ्या तरंगामध्ये पूर्वपक्षी आल्यानंतर पूर्वपक्षी ज्या वेळेला अधिकाराचं खंडन केलं त्यावेळेला यांनी पुन्हा त्या अधिकाराचं मंडन केलं. आणि तिसऱ्या तरंगामध्ये गुरुचं लक्षण सांगितलं आणि शिष्याचं लक्षण सांगितलं. आणि त्याचप्रमाणे शिष्याचा व्यवहार गुरुविषयी कसा असावा आणि शिष्याचं कर्तव्य काय आणि श्रीगुरूचं कर्तव्य काय या गोष्टी तिसऱ्या तरंगात सांगितलं. त्याच्यानंतर चौथ्या तरंगाला शास्त्र आरंभ झाला. शास्त्राचा आरंभ कुठं झाला. चौथ्या तरंगामध्ये शास्त्र. म्हणून पहिलंच हेडिंग आहे त्या शुभसंतती राजाची गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर दुसरा हेडिंग आहे शास्त्रारंभ असं हेडिंग आहे. विचारसागर मराठी वाचून पहा. तर शुभसंतती राजाची गोष्ट सांगितली. शुभसंतती त्याचं नाव किती सार्थ आहे. शुभ हा संतती यशसहा शुभसंतती. चांगली आहे संतती ज्याची त्याला म्हणावं शुभसंतती. ज्याला षष्ठी बहुव्रीही समास म्हणतात. काय म्हणतात. षष्ठी बहुव्रीही समास. कारण काही वेळेला समासाचं ज्ञान असल्यावर शब्दज्ञान होत नाही आहे. म्हणून समासाचं ज्ञान असावं लागतं. ते काय झालं, आमचे पंडितजी, मी शाळेला ज्या वेळेला संस्कृत बियाला होतो त्यावेळेला पंडितजीने एक श्लोक म्हणून दाखवला होता. एका पंडिताला एका राजाकडे भिक्षा मागायची होती. तो गेल्यानंतर मला द्या असं म्हणलं नाही. त्याने एक श्लोक रचना केली. त्या श्लोकामध्ये सगळे समास आणलं होतं. द्वंद्वोहम द्विगुरुपिचाहम मदगेहे नित्यमवे भावः हे पुरुष तत्कर्मधारय येशांते बहुव्रीही मे. श्लोक म्हणला तो. द्वंद्वोहम, आम्ही घरी 2च आहे द्वंद्व समासाला. द्विगुरपिचाहम, आम्हाला मुलंसुद्धा 2च आहेत द्विगु समासाला. मदगेहे नित्यमव्ययी भावः, माझ्या घरामध्ये नित्य कमी खर्च आहे, जास्त खर्च नाही. अव्ययी भाव समासाला. हे पुरुष तत्कर्मधारय, हे पुरुष त्या कर्माला धारण कर. तत्पुरुष समासाला. ए शांते बहुव्रीही मे, ज्यामुळे मी पुष्कळ धन होईल. बहुव्रीही समासाला. मागितलं त्यांनी, पण समासातून मागितलं आणि पुष्कळ मागितलं. मागणं काय शिल्लक ठेवलं का. पण मागितलं कसं त्यांनी. द्वंद्वोहम द्विगुरुपिचाहम मदगेहे नित्यमव्ययी भावः हे पुरुष तत्कर्मधारय ए शांते बहुव्रीही मे. आम्ही 2च आहोत, आम्हाला 2च मुलं आहोत. आमच्या घरात नित्यम अव्ययी भावा म्हणजे अव्ययी भाव आहे. तो म्हणजे अव्ययी नावाचा समास आहे. हां, हे पुरुष तत्कर्मधारय, हे पुरुष त्या कर्माला धारण कर ज्यामुळे मी पुष्कळ धनवान होईल. म्हणजे धन मागितलं का नाही. मागितलं, पण समासातून मागितलं. असं पंडित लोकांचं काम असते. तर त्यावेळेला यांनी शुभसंतती राजाची गोष्ट पहिल्यांदा निश्चलदासींनी सांगितली. शुभसंतती नावाचा राजा होता. त्याला 3 मुलं होती. एक तत्वदृष्टी, एक अदृष्टी आणि एक तर्कदृष्टी. त्याचं नाव खूप सार्थ आहे. तिघंच. ज्याची तत्वाकर दृष्टी आहे त्याला तत्वदृष्टी म्हणावं.
ज्याची अद्रष्टाकडे दृष्टी आहे त्याला अदृष्टी म्हणावं, ज्याची तर्काकडे दृष्टी आहे त्याला तर्कदृष्टी म्हणावं. उत्तम अधिकारी तत्वदृष्टी त्याला 4थ्या तरंगामध्ये त्याला उपदेश केलेला आहे. शुभसंतती राजा तिथं सांगत असताना तिन्ही लोकाचा राजा होता तो शुभसंतती. स्वर्ग मृत्यू जहान असा शब्द वापरला. जहान शब्दाचा अर्थ म्हणजे पाताळ लोक असं त्यांनी केलं आहे. तिन्ही लोकाचा राजा होता. पुष्कळ दिवस राज्य केलं त्यांनी. पण त्याला काय झालं, पूर्वपुण्यानं असा विचार उत्पन्न झाला. कारण काय, ब्रह्मविचार करायचा असेल तर त्याला ईश्वराचा अनुग्रह लागतो, त्याच्याशिवाय होत नाही महाराज. उदयनाचार्य म्हणून होऊन गेले नवीन न्यायिक, त्यांनी न्याय कुष्मांजली नावाचा ग्रंथ लिहिला. त्या न्याय कुष्मांजली ग्रंथाच्या खंडनाकरता, न्यायाच्या खंडनाकरता हर्षमिश्राचार्याला खंड खाद्य लिहावं लागलं. म्हणजे न्याय कुष्मांजलीचं खंड खाद्य आहे. त्याच्यात एक पंक्ती लिहिली त्यांनी, ईश्वर अनुग्रहातेव पुंसा अद्वैत वासना. अद्वैत शास्त्र, वेदांत शास्त्र श्रवण करण्याची वासना जर निर्माण व्हायची असेल तर ईश्वराचा अनुग्रह लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. कितीतरी हजार लोक, महाराज लोक आहेत, ते सुद्धा अद्वैत शास्त्र श्रवण करत नाही, वासना निर्माण होत नाही. ईश्वराचा अनुग्रह आहे. म्हणून ईश्वर अनुग्रहात, म्हणून त्या शुभसंतती राजाला ईश्वराचा अनुग्रह झाला. पूर्ण पुण्याने त्याला असा विचार उत्पन्न झाला की हे सर्व संसार अनित्य आहे, ब्रह्मभिन्न सर्व अनित्य आहे आणि ब्रह्ममात्र काय नित्य आहे. कितीही संपत्ती जर संपादन केली, एक दिवस ते विनाशाप्रत जाणार आहे. मग त्याचा नाश कालाने, देशाने, वस्तूने अंत होतो. एवढंच नव्हे, 6 प्रकारांना नाश होतो, 3 प्रकारांना नाश होतो. अंतवंती मे देया नित्यासुक्त शरीरनाथ असं श्लोक भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. अनाशिनो प्रमेयश तस्माद युध्यस्व भारत असं 2ऱ्या अध्यायात श्लोक आहे. तर काय, सर्व संसार अनित्य असा विचार उत्पन्न झाला. म्हणून त्यांनी काय केलं, प्रधानाला एकांतात बोलवलं. एकांतात बोलून आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालेला जो ब्रह्मविचार करण्याचा विचार उत्पन्न झाला आणि त्यांनी ते मंत्र्याला सांगितलं. मंत्र्याला सांगून त्यांना सांगितलं आणि प्रत्येकाला एक लोक द्यायचं. 3 पुत्र होते, एकाला स्वर्गाचं राज्य, एकाला पाताळाचं राज्य, एकाला मृत्यूलोकाचं राज्य देतो आणि मी मात्र ब्रह्मविचार करण्याकरता मी कुठेतरी एकांतात, वनात, कोणाकडे साधूलात शरण जाऊन मी माझं कल्याण करून घेतो असं मंत्र्याला सांगितलं. मंत्र्याला सांगितल्यानंतर हे परस्पर त्याने त्या मुलाला कळलं. त्या मुलाने विचार केला, दुःखरूप असलेला संसार हा आमच्या गळ्यात टाकतो, तो मात्र सुखा करतो, बापसुद्धा स्वार्थीचा आहे असं त्याने विचार उत्पन्न झाला. मग त्याने काय केलं, हे राजा जाण्याच्या अगोदर ते स्वतःच त्या ठिकाणी काय केलं, राज्य सोडून निघाल्यानंतर फिरत गंगेच्या काठी एका ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भद्रा मुद्रा धारण करणारा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु एका मोठं वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाच्या खाली कट्टा होता. त्या कट्ट्यावर त्या ठिकाणी त्या शिष्याला उपदेश करीत होता. काय करीत होता, उपदेश करीत होता. हे तिथं गेले. उपदेशत गुणटारी असं त्या ठिकाणी हिंदी विचारसागरात वर्णन केलं त्यांनी. म्हणजे गुणरहित अशा ब्रह्मवस्तूचा उपदेश ते करीत होते शिष्याला. मग त्या ठिकाणी हे सर्व शिष्य गेले आणि तिथं राहिले. 6 महिने राहिले महाराज. आणि शिष्य ज्या रीतीनं राहतात त्या रीतीनं तिथं राहिले. पण त्या श्रीगुरूंनी 6 महिन्यात त्यांना विचारलंच नाही, तुम्ही कुठून आला, काय आला, कशा आला, कशा करता आला, हे विचारलंच नाही. 6 महिन्यानंतर एके दिवशी त्यांची सेवा केलेली पाहून तुम्ही आपसामध्ये कोण आहे असं त्यांनी प्रश्न विचारला. त्यावेळेला अदृष्टी आणि तर्कदृष्टी गप बसले, काही बोललेच नाही. त्यावेळेला तत्वदृष्टी हे दोघं बोलत नाही म्हणून तत्वदृष्टी बोलला. तो काय म्हणला की आम्ही शुभसंतती राजाचे, आम्ही कोण संतती आहोत, आम्हाला पुष्कळ कर्म केलं, त्या कर्मापासून संसार दुःखाची निवृत्ती झाली नाही. आम्हाला संसार दुःख निवृत्त व्हावा आणि परमानंद प्राप्त व्हावा अशी आमची तीव्र जिज्ञासा आहे असं त्यांनी व्यक्त केलं त्या शुभसंतती राजासमोर, आपल्या
त्या श्रीगुरूसमोर. ते शास्त्रीयचे परेच निष्णातम श्रोतिर्यम ब्रह्मनिष्ठम असे सद्गुरू होते. शास्त्रात निष्णात होते आणि ब्रह्मानुभूती प्राप्त झाली होती आणि कृपाळू होते. श्रीगुरूंचं लक्षण 3 असावं. शास्त्र अध्ययन केलेलं असावं, परमात्म्याची यथार्थ अनुभूती प्राप्त झालेली असावी आणि कृपाळू असावं. हे 3 असेल तर सिद्ध शिष्याचा उद्धार करू शकता. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ एवढ्यावर भागत नाही. जर कृपाळू नसेल तर, कृपाळू असेल श्रोत्रिय नसेल तर सर्व शंका समाधान करता येत नाही. श्रोत्रिय आणि कृपाळे ब्रह्मनिष्ठ नसेल तर परमात्म्याची अनुभूती आणता ब्रह्माची अनुभूती त्यांना प्राप्त करता येत नाही. म्हणून तिन्हीनं संपन्न ते होते. मग त्यावेळेला मोक्ष काम लकी हिय निरधार असं हिंदी विचारसागरामध्ये निश्चलदासांनी वर्णन केलं. या शिष्याच्या चित्तामध्ये हृदयामध्ये मोक्षाची इच्छा आहे असं त्यांनी जाणलं आणि त्यांना शास्त्राचाच उपदेश केला पाहिजे असं त्यांच्या मनात ठरवलं. मग शास्त्राच्या उपदेशाला प्रारंभ झाला. म्हणून इथून शास्त्रारंभ. आता शास्त्रारंभ माणसाला शास्त्र कशाला म्हणा हे कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे? कशाला म्हणतात शास्त्र? शास्त्राची व्याख्या 3 प्रकाराने सांगता येईल आपल्याला. शासनात त्रायते नाम रक्षते तत्शास्त्रम. शासनात त्रायते नाम रक्षते तत्शास्त्रम. जो जीव आहे ना, त्या जीवाला त्याचं कर्माचं जे फल आहे, शिक्षा आहे, ते जन्ममरण हे शिक्षा आहे. त्या जन्ममरणापासून शिक्षा, शासनात म्हणजे शासन म्हणजे शिक्षा, शिक्षापासून त्रायते नाम रक्षते, जो रक्षण करतो तत्शास्त्रम. जीवाला त्यांनी केलेल्या कर्माचं फल जन्ममरण हे शिक्षा आहे. जन्ममरण या शिक्षेतून त्रायते नाम रक्षते, जो रक्षण करतो त्याचं नाव शास्त्र आहे. हे एक पहिलं शास्त्राचं लक्षण आहे. दुसरं शास्त्राचं लक्षण तर असं केलं त्यांनी, अज्ञात ज्ञापकम शास्त्रस्य शास्त्रत्वम. जे मनुष्यबुद्धीला कळत नाही ते कळून देणं हे शास्त्राचं शास्त्रत्व आहे. तिसरं एक लक्षण केलं, शास्त्र कशाला म्हणावं? जीवो ईश जगतस धर्मतत्वमिती पंचविषया यतर निर्णयते तत्शास्त्रम. जीव, ईश्वर, जगत, धर्म आणि ब्रह्म या 5 गोष्टीचा निर्णय केला जातो. जिथं केला जातो त्याचं नाव शास्त्र आहे. बघा, तुम्हाला शास्त्राला शरण गेल्याशिवाय जीवही कळत नाही, ब्रह्मही कळत नाही, ईश्वरही कळत नाही. लोक ईश्वर कुठं आहे? वर हात करतात. कुठं आहे? वर आहे. वर आहे का तो? माहीतच नाही ना ईश्वर कशाला म्हणतात आणि धर्म कशाला म्हणतात आणि ब्रह्म कशाला म्हणतात. या 5 गोष्टीचा निर्णय जिथं केला जातो त्याला शास्त्र असं म्हणतात. तुम्ही बघा, विचारसागर किंवा विचार चंद्रोदय जर वाचल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी जीव कशाला म्हणतात कळतो का? तुम्ही जीव आहे पण तुम्हाला कळालंच नाही आपण कोण आहोत. जीवही कळत नाही, ईश्वरही कळत नाही, धर्मही कळत नाही, ब्रह्मही कळत नाही, जगतही कळत नाही. तुम्ही जगताला कसं म्हणता? सत्य का मिथ्या? कसं म्हणता नारायण महाराज? सत्य आहे का मिथ्या आहे? मग तुम्हाला कळलं का जगत? आहे एक रूपानं, कळलं दुसऱ्या रूपानं. शास्त्र काय करते? जसं आहे तसं समजून देण्याचा प्रयत्न शास्त्र करते. म्हणून जीवो ईश जगतस धर्मतत्वमिती पंचविषया यतर निर्णयते तत्शास्त्रम. त्या शास्त्राला या 4थ्या तरंगामध्ये आरंभ झाला. कोणाला शंका असेल तर सहज विचारायला काही बंधन नाही. तुम्ही किती विचारलं तर मी सांगू शकतो, बंधन नाही विचारायला. कोणा जर नाही कळलं तर विचारा जा, आम्हाला इथं कळलं नाही. आमचे भाऊ म्हणायचे किती विचारा, ते म्हणायचे कुठंपर्यंत विचारायचं? तुमचं समाधान होईपर्यंत विचारायचं. जिथंपर्यंत समाधान होत नाही तिथंपर्यंत विचारायचं. कारण शास्त्र हे समाधानाकरताच आहे. आपलं समाधान होईपर्यंत विचारायचं. तर इथे येथून पुढे शास्त्रास आरंभ झाला. शास्त्रारंभ दुसरं हेडिंग आहे. इथून काय झालं? शास्त्राला आरंभ झाला. शास्त्र कळलं का कशाला म्हणतात एवढं तरी तुम्हाला लक्षात राहू द्या. शिक्षेतून निवृत्त करणारं शास्त्र असते. एवढं झालं तरी मग कोणती शिक्षा? जन्ममरण ही शिक्षा. आता जन्मात दुःख आहे का सुख आहे? आणि मरणात सुख आहे का दुःख आहे? मग या खांदारकर महाराज म्हणायचे जगात जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळं दुःख एकत्र करावं
आणि जन्ममरणाचं दुःख एकत्र कर. ते एक पारड्यात घालायचं आणि ते एक पारड्यात घालायचं. जन्मापासून मरेपर्यंतचं दुःखापेक्षा जन्ममरण हे नाही दुःख सगळ्याला भारी पडतं जीवनातलं असं म्हणायचे. म्हणजे जन्ममरणाचं दुःख जो आहे तो सगळ्यात जास्त पडतो, भारी पडतो दुःख. त्या जन्ममरणातून रक्षण करणारा जो असतो त्याचं नाव शास्त्र आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही परमात्म्याशी तुमचा अभिन्नतेचा निश्चय झाला, अज्ञान राहील का? मग जीवदशा राहील का? जाईल. मग जीवदशा असेल तर जन्ममरण आहे का नाही? मग जन्ममरण संपले का नाही? म्हणून शास्त्र श्रवण करत असताना एक भावना असावी, मी महाराज व्हावं असं हेतूनं शास्त्र श्रवण करू नये, मी कीर्तन करावं अशा हेतून करू नये, मी मुक्त कधी होईल असं या भावनेनं दादा महाराज साखरे. परमानंद प्राप्त आहे का अप्राप्त आहे? परमानंद तुम्हाला अप्राप्त आहे का प्राप्त आहे? प्राप्तच आहे. नुसतं प्राप्त आहे का नित्य प्राप्त आहे? नित्य प्राप्त आहे. कारण काही वेळेला नित्य प्राप्त नसतात. आता तुम्ही इथं आले वारणला, नित्य प्राप्त आहे का कसं आहे? नित्य प्राप्त नाही आहे. हे गाव तुम्हाला नित्य प्राप्त नाही आहे, आल्यानंतर प्राप्ती झाली. तसं तुमचं स्वरूप तुम्हाला नित्य प्राप्त आहे का अप्राप्त आहे? नित्य प्राप्त आहे. नित्यप्राप्ताची प्राप्ती म्हणजेच त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान आहे, दुसरं नाही. पण तसा निश्चय आपण केला पाहिजे. आता तुम्हाला शरीर प्राप्त आहे, आता तुमचं पंचमहाभूताचं प्राप्त आहे का नित्यप्राप्त आहे? नित्यप्राप्त नाही. काही वर्षांनी जाणार आहे आणि काही वर्षाच्या मागं नव्हता. आता कालाच्या योगानं एवढं प्राप्त आहे, वर्तमान कालात प्राप्त आहे, भूतकालात नाही, भविष्यकालात राहणार नाही. मग नित्यप्राप्त आहे का? हे नुसतं प्राप्त आहे, नित्यप्राप्त नाही. तसं आपलं स्वरूप नित्यप्राप्त आहे. स्वस्वरूपम स्वरूपम, स्वतः जे रूप आहे त्याला स्वरूप म्हणतात. ते आपल्याला सोडून कधीच जात नाही. आपल्याला सोडून काय होत नाही, कधीच जात नाही. म्हणून तुला जी इच्छा झाली ती प्रमाणे झाली. त्या पहिल्या तरंगात दिलं आहे, करको कंकन खोयो ऐसा भ्रमजी भयो, ज्ञान ते मिलत इम ज्ञान प्राप्त प्राप्त चाहिए जानिये, असं निश्चल हिंदू आलेलं. एका बाईला काय झालं, ते नात लई मोठं होतं, जेवायला वाढत असताना ते खाली लोंबू लागलं. पंक्तीत वाढवतं, त्यानं काढून आपल्या गळ्यात याला अडकवलं. पण तिला विसर झाला, भ्रम झाल्याचा, हरवल्याचा भ्रम झाला. इकडं तिकडं कोणी आरसा दाखवल्यावर तिला तो मिळाला. प्राप्ताची प्राप्ती झाली का अप्राप्ताची प्राप्ती झाली? तसं आपलं स्वरूप आपलं नित्यप्राप्त आहे. नित्यप्राप्त ज्ञान ते मिळत इम, नित्यप्राप्त वस्तूची प्राप्ती ज्ञानानं मिळत असते आणि कर्मानं अप्राप्त वस्तूची होत नाही. आता तुम्हाला टिंबरुनी अप्राप्त आहे, चालत गेल्यानंतर प्राप्ती होते, कर्मानं होते का नाही? म्हणजे कर्मानं अप्राप्त वस्तूची प्राप्ती आहे आणि ज्ञानानं प्राप्त वस्तूची प्राप्ती आहे. असं ज्ञान ते मिळत इम प्राप्त प्राप्त जाणीये, निश्चल सिंधू आलेलं. ज्ञानानं जे मिळालं ते प्राप्त वस्तूचीच काय आहे, प्राप्ती आहे, असं त्या ठिकाणी आहे. म्हणून परमानंद जे ब्रह्म ते तू आहेस, त्या तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मादी संसार यत्किंचितही नाही. तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणरूपी संसार नाही. दोरीवर सर्प झाला का हो? मग झाल्यासारखं वाटलं का नाही? तसं जन्मरूपी संसार झाला का? आणि तुम्हाला झाल्यासारखं वाटलं का नाही? झाल्यासारखा वाटला नाही, झाल्यासारखा वाटला, पुन्हा तो सत्य वाटला. काय वाटला? तो सत्य वाटला. तर काय आहे? यत्किंचित तुझ्या ठिकाणी संसार दुःख नाही. जन्म व नाश्रयित स्वतःसिद्ध ब्रह्म तू आहेस आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. म्हणून तू कसा आहे? जन्मरहित नाशरहित स्वतःसिद्ध. नुसतं जन्मरहित नाशरहित एवढंच म्हटलं असतं, स्वतःसिद्ध म्हटलं नसतं तर काय झालं असतं? बारकाव्यानं चिंतन करायचं आहे. काय करायचं? बारकाव्यानं चिंतन करायचं. काय आहे? जन्म आणि मरणरहित एवढंच म्हटलं असतं, स्वतःसिद्ध पद ठेवलं नसतं तर. वंद्यापुत्र जन्माला आला का? वंद्यापुत्र जन्माला आला?
हां, वंद्यापुत्र जन्माला आला का? वंद्यापुत्र मेला का? मग जन्ममरण त्यालाही नाही, तुमच्या ब्रह्माला नाही. अरे ब्रह्म स्वतःसिद्ध आहे, ते स्वतःसिद्ध नाही. मग बारकाव्यानं चिंतन करायचं असेल तर जन्म मरणरहित तू आहेस एवढंच म्हणलं असतं. जन्म मरणरहित वंद्यापुत्र आहे. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, नबी निळी भूमिका के कल्प ज्ञानोबराय वर्णन करतात. वंद्यापुत्राला जन्मही नाही आणि मरण नाही, आणि तुमच्या जेव्हा ब्रह्माला जन्म मरण नाही. वंद्यापुत्र तुमच्या ब्रह्मात फरक आहे. अरे बाबा, वंद्यापुत्राला जन्म मरण नाही, पण ते स्वतःसिद्ध नाही. आमचं ब्रह्म स्वतःसिद्ध आहे. म्हणून काय आहे, आत्म्याच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही असा निश्चय करतो. जन्म आणि नाश्रयित स्वतःसिद्ध मीच ब्रह्म आहे असा तो निश्चय कर. सांगावं का निश्चय करावा? लोकाला नाही सांगितलं तर चालेल, पण तुम्ही निश्चय केला की तुमची कृतार्थता आहे. आणि तुमचा निश्चय झाला की दुसरा निश्चय होत असतो. तुम्ही जर ढळमळीत असेल तर तुमचा उपयोग नाही त्याचा. म्हणून असा निश्चय कर, अरे जी वस्तू आपल्याजवळ नसते म्हणजे अप्राप्त असते, त्याची प्राप्तीची इच्छा संभवनीय आहे. श्रीगुरू सांगतात, जी वस्तू आपल्याकडं नाही त्याची प्राप्तीची वस्तू त्याच्या प्राप्तीची इच्छा करणं संभवनीय आहे. आता तुम्ही कोणत्या गावात आहे? अरण. तुम्हाला शेठजी मी विचारलं, तुम्हाला कुठं जायचं आहे? मला अरणला जायचं आहे. पागल म्हणतील का शाणं म्हणतील? अरे अरण प्राप्त आहे. आता असं प्राप्ताची प्राप्ती जमत नाही. अप्राप्त वस्तू ती ज्याची प्राप्ती जमते. तसं स्वरूप आपल्याला कसं आहे? मग त्याची प्राप्ती जमते का? मग ती झाली कशानं झाली? भ्रमानं झाली. कसं झाली ती? कारण भ्रम झाल्याशिवाय काय होत नाही, प्राप्त वस्तूचा प्राप्ती होत नाही आणि नित्यनिवृत्तीची निवृत्ती होत नाही. प्राप्ताची प्राप्ती आणि नित्यनिवृत्तीची निवृत्ती होण्याकरता भ्रमाचा स्वीकार केला तरच हा व्यवहार होतो, नाहीतर होत नाही. म्हणून काय आहे, तसे जन्ममरणरूपी संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याची निवृत्ती इच्छा होणे साहजिक आहे. जन्ममरणरूप संसार दुःख तुझ्या ठिकाणी असता आणि त्याच्या निवृत्तीची इच्छा होणं तुला साहजिकच आहे. पण जन्ममरणरूपी संसार तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच. तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मरूपी संसार नाही. नसल्यामुळे तर काय आहे, नसल्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लेशसुद्धा नाही. ते काय शब्द वापरतात? अल्पी भावा लेशहा. लेश शब्दाचं लक्षण केलं अत्यल्पसुद्धा नाही आहे. काही नाही. एवढा विस्तार दिसत असतानासुद्धा त्या भागवतामध्ये असं वर्णन केलं आहे, किती या संसाराचं वर्णन आहे. 200 कोटी कोस पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. याच्यापेक्षा 13.5 लाख पट सूर्याचं क्षेत्रफळ आहे. आणि असे 200 अब्ज मंडळात आहेत. किती एवढा जरी संसार असला तर परमात्म्याकडे लेशसुद्धा नाही, त्याचं अल्पी भावसुद्धा नाही. पण एवढं ब्रह्मांड आपल्याला दिसतो. तर मला सांगितलं असेल ते आकाशगंगा आहे ना, आकाशगंगाची लांबी किती माहिती आहे का? म्हणजे संसार किती विस्तार आहे. आणि चंद्रोदयामध्ये सांगताना संसार आपल्या अंगावर तिळ आहे ना, त्या परमात्म्याच्या तिळा इतकी आहे. पण त्याचा विस्तार सांगत असताना 1,86,000 मैलानं चालणारं एखादं वाहन असेल एका तासाला, तर एक आकाशगंगा पार करायला 1,00,000 वर्षे लागतात. असे हजारो आकाशगंगा ब्रह्मांडात आहेत. म्हणजे सृष्टीची रचना किती असेल तुम्ही पहा. तर एवढं असलं तर हे काय म्हणतात? अल्पी भावा. म्हणजे लेशसुद्धा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि खालून वर जायला 10,000 वर्षे लागतात. 1,86,000 मैलानं चालणारं वाहन असेल, आकाशगंगाला खालून वर यायला 10,000 वर्षे लागतात. आणि लांबी रुंदी पार करायला त्याला 1,00,000 वर्षे लागतात. लांबी पार करायला एवढा संसार काय आहे? अपार आहे. म्हणून त्याला अनंत अपार असं संसाराला वर्णन केलं आहे. तर काय आहे साहजिक. पण जन्मादी संसार दुःख आत्मस्वरूपात लेशसुद्धा नाही असे असता तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःखाची इच्छा होणे हे भ्रम नव्हे का? तुला कसं झालं? भ्रमानं झालं. ते वास्तविक संसार दुःख तुझ्या ठिकाणी नाहीच. असावं मग त्याची निवृत्ती व्हावी. असावी मग त्याची निवृत्ती व्हावी. समजा नारायणबुवाचं लग्न झालं स्वप्नामध्ये.
स्वप्नामध्ये काय झालं? लग्न झालं आणि त्याची बायको वारली किंवा हे वारले, ती विधवा झाली का नाही? जागा झाल्यावर अरे ती नाहीच, विधवा ह्याचा प्रश्नच नाही. तसं संसार नाहीच, मग त्याची निवृत्तीची इच्छाचा प्रश्नच येत नाही. त्याच्या निवृत्तीची इच्छेचं काय येत नाही? प्रश्नच येत नाही. शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्रीगुरूकडे गेला असताना त्या सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात, म्हणून ते म्हणतात ना, तो उपदेश हाच होय. ज्यावेळेला शिष्य पहिल्यांदा श्रीगुरूकडे जातो आणि प्रश्न विचारतो, त्यावेळेला ते शिष्य ज्यावेळेला महावाक्याचा उपदेश करतात, तो हाच महावाक्याचा उपदेश आहे. तुझ्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही, तो परमानंद स्वरूप आहे, हे महावाक्याचा काय आहे? उपदेश आहे. असा उपदेश केल्यावर जर शिष्य उत्तम अधिकारी असेल, तो त्याच क्षणी कृतार्थ होईल. उत्तम अधिकारी असेल तर त्याच क्षणात काय होईल? कृतार्थ होईल. आता वाळलेलं, एकदम वाळलेलं शेणाच्या गोवऱ्या जर असेल, पेटल्याबरोबर, काडी लावल्याबरोबर पेटतो. तसं उत्तम अधिकारी पहिल्यांदा उपदेश केल्याबरोबर कृतार्थ झाला. आणि जर कच्चा असेल तर, शेण कच्चा असेल तर पेटतच नाही. तसं याला किती उपदेश केला तरी मध्यम अधिकारी त्याला पटतच नाही. कृतार्थ होईल. पण असा भाग्यवान विरळा, असा भाग्यवान अधिकारी सगळेच असतात का? विरळा. आणि मंदाधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा असेल? मंदाधिकारी जो असेल तो म्हणतो, रात्रंदिवस मी दुःख भोगतो. अनिशाया हा मुयती शोचमान हा, असं श्रुतीमध्ये वर्णन आहे. अनिशाया म्हणजे रात्रंदिवस मी दुःख भोगणारा मी परमानंद स्वरूप कसा असेल? कारण जीवाला दुःखाचा अनुभव आहे का सुखाचा अनुभव आहे? दुःखाचा अनुभव आहे का सुखाचा अनुभव आहे? दुःखाचा, सुखाचा. संसारात कशाचा अनुभव आहे? दुःखाचा अनुभव आहे. संसारात दुःखाचा. ज्या वेळेला तुमचा संसार नव्हत होतो त्यावेळेला सुखाचा अनुभव आहे. तुम्ही झोपेत गेलं, गाढ सुसुप्तीत गेलं, सुखाचा अनुभव आहे का दुःखाचा? सुखाचा अनुभव आहे. मग तिथं कोण स्त्री, धन, पुत्र, पैसा, संपत्ती काय आहे का? काहीच नाही. पण सुख आहे तो कोणाचं? परब्रह्माचं सुख आहे, आपल्या स्वरूपाचं सुख आहे. म्हणून त्यांनी प्रश्न विचारला होता, तुम्ही ब्रह्मरूपाची प्राप्तीची इच्छा होते, ब्रह्माचा अनुभव आहे का? की या अनुभव ज्या वस्तू की ताकी इच्छा होई, ब्रह्म नाही अनुभूती मग चाहे न ताकू कोई. निश्चलदासी दोहा लिहितात की या अनुभव ज्या वस्तू की ताकी इच्छा होई. अरे ज्या वस्तूचा अनुभव केला त्याची इच्छा होते. ब्रह्म नाही अनुभूती मग चाहे न ताकू कोई. ब्रह्माचा अनुभव नाही ते कोण इच्छा करेल त्याची? उत्तर देताना म्हणतात की या अनुभव सुख को सबही ब्रह्म सुनो सुखरूप. अरे बाबा, अनुभव सुखाचा सगळ्यांनी केला आहे सुसुप्तीमध्ये, आणि ब्रह्म सुखरूप आहे असा अनुभव केला. म्हणजे ब्रह्माचा अनुभव आहे का नाही? म्हणून काय आहे त्याला रात्रंदिवस मी दुःखाचा अनुभव करणारा मी सुखरूप कसा असेल अशी शंका निर्माण होते. आज शंका येईल, अशी शंका कोणाशी येईल? कारण त्याला संसार दुःखाचाच अनुभव आहे, सुखाचा अनुभव, ब्रह्माचा अनुभव नाही त्याला. तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे? ती येणारच. त्याप्रमाणे या शिष्याच्या मुखानं प्रथम आत्म्याच्या परमानंद स्वरूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. म्हणजे मूल ग्रंथकार म्हणजे निश्चलदासी जे आहेत त्या शिष्याच्या मुखातून शंकेला आरंभ करतात. शंका कोणी केली? शिष्याने केली. आणि ग्रंथ कोणीला? निश्चलदासीने. निश्चलदानी त्या शिष्याच्या मुखात शंका केली की मी रात्रंदिवस दुःख भोगणार असताना मला परमानंद रूप कसं काय सांगता? असं शिष्याला शंका निर्माण झाली. त्याचं समाधान उद्या पाहू. आता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मात भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. महाराज की जय.